नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण भूगोल आणि पर्यावरण या विषयाची एक्सपेक्टेड आन्सर की जी आहे ती बघणार आहोत। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज फॉलो करा, जॉईन करा, तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल। आणि आपला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा। क्वालिटी बॅचेस कमी प्राइसमध्ये आपण त्यामध्ये उपलब्ध करून देत आहोत। तर आपला सेट डी आहे। यामधील पहिला प्रश्न आहे, कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते? तर कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही जी प्रक्रिया आहे, म्हणजे कसं की आपण जर बघितलं तर एक वर्ष जे आहे तर ते आपण साधारणतः 365 दिवसांचं एक वर्ष असतं, बरोबर। पण ऍक्च्युली पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांपेक्षा थोडा जास्त कालावधी लागतो, 6 तास एक्स्ट्रा लागतात। मग ते 6 तास एक्स्ट्रा लागतात आणि दर मग 4 वर्षांनी आपण काय करतो, तर एक वर्ष येतं जे 366 दिवसांचं असतं। मग आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कॅलेंडरमध्ये हे कालांतर संस्कार याला म्हटलं जातं की आपण काय करतो, हा जो मधला जो दरवर्षीचा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या कन्सेप्ट यूज करतो। जसं की आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये त्याला अधिक मास म्हटलं जातं, इंग्रजी कॅलेंडरमध्ये त्याला लीप इयर म्हटलं जातं। त्याचबरोबर जर बघितलं तर त्याला क्षय मास आणि तिथिवृद्धी लोप या नावाने देखील ओळखलं जातं। तर आपण जर बघितलं पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे। पुढे जाऊया, दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा लभान तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे? तर 700 लोकसंख्या आवश्यक आहे। पुढील प्रश्न आहे, पुढील विधाने विचारात घ्या। अरवली हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत आहे। अरवली पर्वत जर आपण बघितलं तर हा एक अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे, तरुण नाही, आता हा म्हातारा झालेला पर्वत आहे। ए इथे येणार नाही, ए चुकीचा आहे, हा ऑप्शन कट झाला, हा पण ऑप्शन कट झालेला आहे। बी आणि सी तर मग बरोबरच असणार आहे, आपल्याला डी चा विचार करायचा आहे फक्त इथं। तर चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर यांसारखे ऐतिहासिक किल्ले या पर्वतरांगेत येते, तर हे बरोबर आहे। आपण जर बघितलं तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे। अरवली पर्वतामध्ये संगमरवर, ग्रॅनाइट, जस्त, तांबे ही खनिजे आपल्याला बघायला मिळतात। या पर्वत रांगांनी शतकानुशतक खाणकाम बांधकाम व्यवसायांना आधार दिलेला आहे। तर बी सी डी हे आपलं उत्तर असेल। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढता क्रम लावायचा आहे। तर सगळ्यात खाली कोणता थर आहे मित्रांनो? तपांबर। मग सगळ्यात खाली काय आहे? तपांबर। मग सी आपल्याला पहिले यायला पाहिजे। मग हा ऑप्शन कट झाला, हा ऑप्शन कट झाला, हा ऑप्शन कट झाला। तर पहिले तपांबर आहे, मग तपांबरानंतर तपस्तब्दी आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर मग काय स्थितांबर आहे। मग आपण जर बघितलं स्थितांबर कुठे ई मध्ये आहे। मग त्याच्यानंतर जर बघितलं तर स्थितस्तब्दी आहे त्याच्यानंतर, बरोबर, स्थितस्तब्दी तपांबरानंतर तपस्तब्दी, स्थितांबरानंतर स्थितस्तब्दी आहे, त्याच्यानंतर मग मध्यंबर आहे, बरोबर, त्याच्यानंतर मग मध्यस्तब्दी आणि मग आपण जर बघितलं तर थर्मोस्फिअर येणार आहे। तर एक पहिलंच फक्त माहित असायला पाहिजे होतं, त्यावरूनच उत्तर इथं निघत होतं। महाराष्ट्रातील खालील वन परिमंडळे आणि त्यांची महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्राशी असणारी टक्केवारी याच्या जोड्या लावायच्या आपल्याला। एकूण वनक्षेत्र कुठं किती हे विचारलेलं आहे आपल्याला। इथं ऑप्शन मध्ये गडचिरोली दिलेले आहे, तर 100% महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? गडचिरोली। मग तुम्हाला इथे शोधायचं सगळ्यात जास्त वनक्षेत्राचा ऑप्शन कोणता आहे? 20%। मग 20% गडचिरोलीमध्ये। एच 2 सोबत आपल्याला जोडी जुळवायची, एच 2 फक्त एकच ठिकाणी, पर्याय क्रमांक 1 आपलं इथं उत्तर असणार आहे। आपण जर बघितलं तर बी चे 1 आहे 12.5%, त्यानंतर सी चं 4 आहे 10.4% आणि डी चं 3 आहे 9.5%। आता काही सोर्सेस मध्ये ठाण्याचं 9.5% दिलेलं आहे आणि धुळ्याचं 10.4% दिलेलं आहे। तर बघू आयोग काय देतो उत्तर। एक तर प्रश्न रद्द होईल, फक्त 1% चान्सेस आहे, नाही 99% चान्सेस पर्याय क्रमांक 1च उत्तर राहणार आहे। फक्त काही सोर्सेस मध्ये दिलेले आहे त्यामुळे म्हणतोय मी, तर 99% तुम्ही हेच उत्तर राहील असं समजून चला। पुढे जाऊया। आता हा प्रश्न फक्त एक डाऊटफुल प्रश्न आहे बघा। प्रश्न काय? खालील विधाने पहा। राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे आणि शिसे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुली करण्यात आली। तर राज्याचं जे खनिज धोरण होतं 1999चं, त्यानुसार जर आपण बघितलं तर गंधक झालं आणि सोनं झालं यांचं खाणकाम करण्यासाठी आपण खाजगी क्षेत्रांना खुलं नव्हतं केलं। बाकी लोह घ्या, तांबे घ्या, शिसे घ्या, हे क्षेत्र खुली केली होती, पण सोनं क्षेत्र आपण खुलं केलं
नव्हतं, मग त्यामुळं ए नाही येणार. नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकणामध्ये, हे बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य खाणकाम मंडळाची स्थापना 1983 ची, हे पण बरोबर आहे. तर इथं आपलं उत्तर काय असेल, बी आणि सी बरोबर असेल. पण आयोग मला डाऊटफुल मी का म्हटलं, कारण आयोग याचं उत्तर जे आहे ते 3 सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे डाऊटफुल आहे. पण माझ्या मते तरी उत्तर बी आणि सी असायला पाहिजे. पण या दोघातून उत्तर असेल. हा एकमेव क्वेश्चन डाऊटफुल आहे, बाकी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याकडे परफेक्ट आहे. खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहे? सूर्यमालेत प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहे. युरेनसचं इथं विचारलेलं आहे. तर युरेनसला जर आपण बघितलं 27 अलीकडे एक उपग्रह मिळालेले, 28 उपग्रह जे आहे तो युरेनसला आहे. बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर 58 मिलियन किलोमीटर आहे. पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. आपण जॉग्राफीमध्ये सुरुवातीलाच जगाचा भूगोल अभ्यासताना याचा अभ्यास करतो, मग तिथं बुध पहिला येतो 58 मिलियन किलोमीटर हे त्याचं अंतर आहे. आपण जर बघितलं प्रजापती ग्रह सूर्यापासून 2800 मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. 2876 एक्झॅक्ट सांगतो आकडा, 2876. हे जर बघितलं अंतर नेपच्यूनचं आहे 4495 मिलियन किलोमीटर. त्यामुळे हे नाही येणार. आपल्याला काय विचारलं, खालीलपैकी योग्य विधाने कोणती आहे? तर ए बरोबर आहे का नाही, सी बरोबर आहे का नाही. विधान ए आणि सी बरोबर नाही, हे ऑप्शन आपल्याला निवडावं लागेल. बी आणि सी बरोबर नाही, तर बी तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी कोणती लोह खनिज खाण आहे? तर अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सगळ्यात मोठी लोह खनिज खाण कोणती आहे? तर ती आहे मेसा बी. पुढे जाऊया. आपल्याला शहर जिल्हा दिले त्याबाबत विशेष बाब. छत्रपती संभाजीनगर आमचा जिल्हा आहे. 52 दरवाजेचं शहर म्हणून त्याला ओळखलं जातं. मग सिटी ऑफ गेट्स पर्याय क्रमांक 2. एचं 2 हा ऑप्शन कॅन्सल. मग आपल्याला 2 आणि 4 मधून निवडायचे. आमच्या जवळ जालना जिल्हा आहे. मग जालन्याला काय म्हटलं जातं? तो उपग्रह अनुश्रवण केंद्र म्हणून त्याला ओळखलं जातं. मग डीचं 4 पण 2 इकडं डीचं 4 दिलेलं आहे का? डीचं 4 पर्याय क्रमांक 4 मध्ये हा ऑप्शन गेला. गोंदियाला तांदळाचं शहर म्हणून ओळखलं जातं 3. आणि वर्धा नागपूर पासून स्वतंत्र झाला होता 1962 मध्ये. पुढे जाऊया. गावातील शेतजमिनी गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या, म्हणजे पूर्ण गावाच्या मालकीच्या होत्या. आणि जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यांवर संयुक्त होती, म्हणजे पूर्ण गावावर होती. या पद्धतीने ही पद्धत काय होती? ही पद्धत होती महालवारी. महाल म्हणजे गाव असतं. त्यानंतर आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत परत. लोकसंख्येतील 2001 ते 2011 मधील दशवार्षिक वाढ आणि जिल्ह्याच्या जोड्या लावायच्या. सगळ्यात जास्त दशवार्षिक वाढ ठाणे 35%, 2 नंबर पुणे 30%, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येणार 27%, आणि त्यानंतर नंदुरबार येणार 25%. तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे? 4 त्यानंतर 3 2 1 4 3 2 1 पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल इथं. हवामान अभ्यासक आर.एल. सिंग यांनी भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली? तर 10 क्षेत्रात विभागणी केली आहे. भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पन्न 2023-24 वर्षात किती होते? तर तांदळाचं प्रति हेक्टरी उत्पन्न होतं 2882 किलोग्रॅम प्रति हेक्टर, आणि गव्हाचं होतं 3559 किलोग्रॅम प्रति हेक्टर. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. दुसरीकडे आपल्याला परत जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे. एकीकडे देश आणि दुसरीकडे स्थलांतरित शेतीचं नाव. तर ब्राझीलमध्ये स्थलांतरित शेतीला रोका म्हटलं तर कांगो, आणि मध्य आफ्रिकेत मासोले म्हटलं तर ईशान्य भारतामध्ये झूम म्हटलं तर, आणि व्हिएतनाममध्ये रे म्हटलं तर बी झूम वरून उत्तर निघतं का बघू. तर बी झूम वरून उत्तर निघतं. पर्याय क्रमांक 2 आपलं इथं काय असणारे उत्तर असणारे 2 3 4 आणि 1. त्यानंतर पुढे जाऊया. हिमालयाचं विभागणी हा एक PYQचा आहे. आपल्याला पंजाब हिमालय कुठे आहे? एकीकडे हिमालय दिले वेगवेगळे, आणि ते कोणते 2 नद्याच्या दरम्यान हे आपल्याला दिलेलं आहे. तर हिमालयाचं वर्गीकरणावर प्रश्न आहे. मग पंजाब हिमालय कुठे आहे? ते सिंधू आणि सतलज यांच्या दरम्यान पंजाब हिमालय आहे. एचं 4. मग एचं 4 पहिल्याच ऑप्शन मध्ये, मग डायरेक्ट आपलं उत्तर निघून आलं ऑप्शन क्रमांक 1. एलिमिनेशन मेथडचा वापर केली असते ते एकदम परफेक्ट उत्तर इथं निघत आहे. त्यानंतर जर बघितलं कुमाऊ हिमालय जो आहे तो उत्तराखंड, केदारनाथ, बद्रीनाथ ती येतात ते ठिकाणं, तर ते सतलज आणि काली नदीच्या दरम्यान आहे. नेपाळचा हिमालय जो आहे तो काली आणि तिस्ता, आणि आसामचा हिमालय जो आहे तो तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नद्याच्या दरम्यान आहे.
पुढे जाऊया. आता आपण पर्यावरणाचे प्रश्न बघणार आहोत. 1992 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली. तर पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद 1992 मध्ये रिओ दी जानेरो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं ए स्टेटमेंट चुकीचं आहे. 1997 चा ब्रुटलँड अहवाल जो आहे तो नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे. संयुक्त राष्ट्राची नैरोबी या ठिकाणी झालेली पहिली परिषद 1972 ची आहे. दुसरी आहे 1982 शी संबंधित. ब्रुटलँड अहवाल जो आहे मग तो नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित नाहीये. तर आपण जर बघितलं बी पण इथं चुकीचं असणार आहे. ब्रुटलँड अहवाल जो आहे त्यामध्ये शाश्वत विकासाची व्याख्या करण्यात आली होती आणि आवर कॉमन फ्युचर नावाने एक अहवाल तयार करण्यात आला होता. तर नैरोबी येथील दुसऱ्या परिषदेशी संबंधित तो नाहीये, इथे संबंधित आहे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे ते चुकीचं आहे. सी इथं स्टेटमेंट आहे मानव निर्मित हवामान बदलाच्या समस्येचं निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता. तर सी इथं बरोबर आहे. मग इथं काय बरोबर नाही विचारलं आपल्याला. मग आपण जर बघितलं तर ए बरोबर नाहीये, पण फक्त ए बरोबर नाही तर ए आणि बी दोघं पण बरोबर नाही, त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन गेले. ए आणि बी हे बरोबर नाहीये. सी तर बरोबर आहे, त्यामुळे हा उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. खालील प्रमुख हरित वायूंचा त्यांच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असलेल्या टक्केवारीनुसार क्रम लावायचा आहे. तर सगळ्यात जास्त जे हरितगृह परिणाम तापमान वाढीमध्ये जर करत असेल तर तो कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 2 नंबरला मिथेन आहे 10 ते 12% आसपास. नंतर नायट्रस ऑक्साईड आहे 5 ते 6% आसपास. 2 ते 3% आसपास फ्लोरेनिक वायू आहे. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1च आपलं उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न आहे 2. एक का आपल्याला विधान दिले आणि दुसरं कारण दिलेले. तर विधान आहे परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे. बरोबर आहे. परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण, भौतिक आणि अजैविक घटक आणि जैविक घटक मानव, प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती एकाच चौकटीत राहतात. तर हे दोन्ही पण स्टेटमेंट अगदी बरोबर आहे आणि ए व आर अचूक असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढे जाऊया. 34वा प्रश्न जीवसंयुती बायोम ही संकल्पना कोणी मांडली? तर एफ क्लेमेंट्स यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. खालीलपैकी कोणती विधाने मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहे? ओझोनचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन ची निर्मिती व वापर कमी करणं हे याच्याशी संबंधित विधान आहे. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी परिस्थितीकीय संतुलन आणि जैवविविधता समृद्ध करणे. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तर तो जर आपण बघितलं तर ओझोनचा ऱ्हास थांबवणे याशी संबंधित, जैवविविधतेशी संबंधित नाही. ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास याशी संबंधित पण नाहीये, फक्त ए शी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर इथं असणार आहे. तर अशा प्रकारे भूगोल आणि पर्यावरणाचे सुद्धा प्रश्न आपण बघितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.